नमस्कार, कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे. पुरणपोळी म्हटलं की अनेकांना प्रश्न पडतो की पोळीत पुरण भरपूर भरले की ती लाटताना फुटते किंवा कडक होते. पण आज मी ती तुमची कायमची अडचण दूर करणार आहे. आज आपण पाहणार आहोत काठोकाठ पुरण भरूनही टम्म फुगणारी आणि ओठाने खाता येईल अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे. आता ही घरच्याच हरभऱ्याची म्हणजे गावरान हरभऱ्याची ही चणा डाळ आहे. आता ही अर्धा किलो डाळ आहे. आता ही डाळ आपल्याला चांगली काय करायची एका पात्रामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये डोळ वगैरे असतं काळं म्हणजे त्या डाळीला असं टर्कल असतं. तर ते निवडून काढायचं. नंतर आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ अशी चांगली खळखळ हाताने चोळून ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये भिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी ही डाळ आपल्याला झाकून ठेवायची आहे म्हणजे पाण्यात भिजत ठेवायची आहे. आता इथं अर्धा तास झालेला आहे. डाळ मस्त अशी भिजलेली आहे. महत्वाचं म्हणजे डाळ ही आपल्याला अर्ध्या तासापेक्षा जास्त भिजवून घ्यायची नाही. आता इथे घ्यायचं आहे आपल्याला कुकर. आता कुकरमध्ये आपल्याला ही जी डाळ भिजवून घेतलेली आहे तर ती घालायची आहे. आता आपण पुरण शिजू घालणार आहोत. आता कुकरमध्ये ही डाळ घालायची आणि त्याच्यामध्ये डाळ शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे. आता पाणीही जास्त आपल्याला वापरायचं नाही म्हणजे जास्त घालू नका. नंतर काय होईल कुकरचं झाकण लावलं की मग ते कुकरमधून पाणी हे खाली येतं आणि कुकर खराब होतं, गॅसची शेगडी खराब होते. नंतर पाव चमचा हळद घालायची, पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तेल घालायचं भाजीचं आपलं खायचं आणि झाकण लावून आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये पुरण काठोकाठ कसे भरायचे, की पोळी फुटणार नाही. पोळी मऊ आणि लुसलुशीत राहण्यासाठी कणकेचे अचूक प्रमाण सांगणार आहे. पुरण हे पुरण पात्राशिवाय कसं वाटायचं ते सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि पोळी टम्म फुगण्यासाठी लाटण्याची योग्य पद्धत कोणती ती सुद्धा पाहायला भेटणार आहे. आता इथं कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि ही डाळ आपली बघा पुरण म्हणजे छान मऊसूत असं शिजलेलं आहे. आता डाळ शिजली की नाही काय करायचं, कसं ओळखायचं? हातावर थोडेसे आपले 1-2 डाळीचे दाणे घ्यायचे आणि अशी 2 बोटांनी चोपून बघायची. आता इथं डाळ बघा मस्त अशी मऊसूत आपली शिजलेली आहे आणि आता इथं घ्यायचं आहे आपल्याला एक पातेलं किंवा एखादी कढई किंवा एखादं भांडं घ्या. त्याच्यावर जे आपण पुरण गाळायची जी गाळण असते, तर ती गाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरण ओतायचं आहे, डाळ शिजवलेली. आणि जे खाली पाणी आहे, तर याला आमच्याकडे येळवणी म्हटलं जातं. तुमच्याकडे याला काय म्हणतात? हे जे आमटी करण्यासाठी डाळीचं पाणी वापरलं जातं, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता बघा, जवळपास मी 10 मिनिट ही डाळ नितळण्यासाठी ठेवली होती आणि नंतर मग त्याचं जे पाणी होतं डाळीचं, तर ते एका पातेल्यामध्ये नितळून सगळं म्हणजे बाजूला ठेवलं ते पातेलं आणि नंतर ज्या कढईमध्ये मी पुरण गूळ घालून शिजवणार आहे, तर तीच कढई घेतलेली आहे मी हे पुरण वाटण्यासाठी. आता इथं पाहू शकतात लगेच हे पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर फक्त आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. तर एक मोठा चमचा घ्यायचा आणि किंवा फुलपात्र घेतलं ग्लासाच्या सहाय्याने जरी तुम्ही ही वाटून घेतली ना, तरी सुद्धा हे पटकन पुरण हे पटकन बारीक होतं आणि एकदम असं मऊसूत हे पुरण पडतं चाळणीतून. आता इथं पुरण आपलं पूर्ण वाटून झालेलं आहे. एकदम मऊसूत अशी इथं आपली डाळ शिजलेली होती. तर त्याच्यासाठी बघा मस्त डाळ शिजल्यामुळे वरती चाळणीमध्ये जे आपण पुरण हे वाटून घेतलं, तर त्याच्यामध्ये एकही डाळीची कणी अशी राहिलेली नाही. आता इथं तुम्हाला मी प्रमाण सांगते. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणींना प्रश्न पडतो, की डाळ किती घ्यावी? गुळाचं प्रमाण किती घ्यावं? तर मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगते.
अर्धा किलो डाळीसाठी आपल्याला अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गूळ घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला जास्तच गोड जर लागत असेल ना पोळी, तर तुम्ही अर्ध्या किलोला अर्धा किलो गूळ घेतला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. मी थोडासा कमी घेतलेला आहे अर्ध्या किलोला. आता हे आपल्याला काय करायचं आहे, या पुरणामध्ये जी डाळ वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गूळ घातल्यानंतर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत इकडे बघा एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं, 5 ते 6 इलायची घ्यायच्या. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमच्याने अगदी आपल्याला 1.5 चमचा बडीशेप घालायची आहे आणि पोहे खायच्या चमच्याने आपल्याला 1 ते 2 चमचे साखर घालायची. आता साखर याच्यासाठी घालायची, की आपली बडीशेप आणि इलायची ही एकदम म्हणजे बारीक व्हावी यासाठी मी घातलेली आहे. एकदम मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर आपल्याला इलायची आणि बडीशेपची जी पावडर आहे, ही पेस्ट बनवलेली ती या पुरणामध्ये घालायची आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ घालायचं आहे. याने काय होतं, पुरणाला टेस्ट ही छान येते. नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम असं म्हणजे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं अगदी 2 बोटाची 1 चिमूट मीठ घालायचं. आता गोडाचा पदार्थ कुठलाही बनवत असताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे चव ही दुपटीने वाढते. आता पुरण शिजेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, इकडं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. आता कुठलीही म्हणजे साधी पोळी असो किंवा पुरणपोळी असो, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कणिक मळणं आहे. आता इथं बघा, कणिक मळताना सुद्धा बऱ्याच जणी काय चुका करतात हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. आता इथं बघा, मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि 1 ग्लास पाण्यामध्ये अगदी पाव चमचा, छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि ज्या पाण्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये हळद घालून जे मी पाणी केलेलं होतं पिवळं, तर त्याने अगोदर आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे, मळून घ्यायचं आहे. नंतर वरतून जर पाणी लागलं तर आपल्याला दुसरं पाणी वापरायचं आहे. याने काय होतं, थोडीशी हळद घातल्यामुळे आपल्या पोळीला छान असा रंग येतो. आता इथं तुम्हाला हळद जर नाही नसेल घालायची, तुम्ही स्किप केली तरी सुद्धा चालेल. आता इथं बघा, पीठ मळताना काय करायचं, एकदम असं घट्ट मळून घ्यायचं आणि वरतून आपल्याला थोडं पाणी घालून एकदम मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे. नाहीतर बऱ्याच जणी काय करतात, डायरेक्ट पाणी ओततात आणि डायरेक्टच मऊ करतात. तर तसं करायचं नाही. एकदम असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि नंतर थोडं पाणी घालून आपल्याला जसं हवं आहे पोळ्या लाटण्यासाठी तसं मळून घ्यायचं. आता इथं काय करायचं, पीठ मळून झाल्यानंतर एक मी इथं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पिठाचा उंडा घालायचा आणि ते पीठ पिठाचा उंडा बुडेल इतकं पाणी वतायचं आणि झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. आता इकडे बघा, पुरण मस्त शिजत आहे. काय घरामध्ये सुगंध सुटलेला आहे, कारण पुरणामध्ये आपण बडीशेप, इलायची, जायफळ घातलेलं आहे. आता पुरण हे आपलं पुरणपोळीसाठी परफेक्ट शिजलं की नाही हे कशावरून ओळखायचं? सर्वात सिक्रेट मी तुम्हाला पुढे जाऊन एक टिप्स सांगणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पुरण घट्ट तरी होतं, पुरण पातळ तरी होतं. त्यासाठी मी तुम्हाला पुढे जाऊन एक अशी म्हणजे महत्त्वाची सिक्रेट गोष्ट सांगणार आहे, म्हणजे टिप्स. ती नक्की तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही. ती म्हणजे आपल्याला काय करायचं, उलताना घ्यायचं आणि पुरणामध्ये उलताना असं उभं करायचं आहे. अजिबात इकडं-तिकडे नाही डगमगलं, की समजायचं आपलं पुरण हे परफेक्ट शिजलेलं आहे. अजिबात म्हणजे इकडं-तिकडं उलताना हललं नाही पाहिजे. स्ट्रेट म्हणजे एकदम सरळ उभं दांडा त्याचा दिसला ना, उलताना उभं राहिलं ना, की समजायचं परफेक्ट शिजलेलं आहे. आता गॅस बंद केलेला आहे आणि आता इकडे आपलं 10 मिनिट झालेलं आहे. कणिक ही आपण पाण्यामध्ये ठेवलेली होती. आता पाण्यामधून हे कणकेचा गोळा आपल्याला काढून घ्यायचा, पाणी नितळून आणि बघा ताटामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून पीठ हे मऊसूत असं आपल्याला जसं पोळीसाठी हवं आहे. आता मला हे पीठ पातळच लागतं पोळीसाठी, तर मी असं एकदम पीठ थोडंसं सैल असं मळून घेतलेलं आहे तेलाचा हात लावून. आता पोळी कुठलीही बनवायची म्हटलं ना, तर पीठ मळण्यावर भरपूर असं अवलंबून असतं पोळी ही आपली मऊ लुसलुशीत होण्याचं. आता इकडे बघा, मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि लगेच आपल्याला पोळी लाटण्यासाठी घ्यायची आहे. छोटासा बघा, पोळीसाठी थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे, गोल गरगरीत असा. आता इथं आपल्याला पीठ किती घ्यायचं, पुरण किती घ्यायचं, तर मी तुम्हाला सांगते. मी जेवढं पीठ घेतलं आहे की नाही, तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पुरण घेतलेलं आहे. आता तुम्हाला दिसत असेल, पिठाचा गोळा हा छोटा दिसत आहे आणि पुरणाचा गोळा हा मोठा दिसत आहे. आता परत आपल्याला पिठाचा उंडा काय करायचं, कोरड्या पिठामध्ये
बुडवून घ्यायचा, हातावर गोल गरगरीत असा करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याची अशी खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच पुरणपोळी बनवून बघा. आता कसं मकर संक्रांती जवळ आलेलीच आहे. तर तुम्ही ही पोळी या पद्धतीने एकदा पुरणपोळी नक्की बनवून बघा. अजिबात तुमची पुरणपोळी बिघडणार नाही. आता पुरण घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे. आणि वरती थोडंसं जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे, तर ते आपल्याला तोडून घ्यायचं आहे आणि लगेच तिथं पीठ असं आपल्याला दाबून म्हणजे उंडा बनवून घ्यायचा आहे. नंतर कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि पोळी ही आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता पोळी लाटत असताना जास्त दाब देऊन पोळी ही आपल्याला लाटायची नाही. अलगद अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि पोळी ही जाड लाटायची नाही. आपल्याला साईडने काय करायचं म्हणजे जी पोळीच्या कडा आहेत, तर कडा ह्या एकदम अशा पातळ लाटून घ्यायच्या आहेत. पोळी थोडीशी आतमध्ये म्हणजे मधोमध थोडीशी जाड राहिली तरी सुद्धा चालेल, पण कडा अजिबात जाड ठेवायच्या नाहीत. नंतर लगेच तव्यावर टाकायची, तवा गरम झाला की आणि तव्यावर टाकली की लगेच पलटी करायची, अजिबात घाई करायची नाही. थोडे-थोडे असे बबल्स वरती दिसले की नंतर पलटी करायची. वरतून तेल लावायचं आहे. आता पुरणपोळी म्हटलं की तेल लावायला कंजूसपणा अजिबात करायचा नाही. भरपूर असं तेल लावायचं पोळीला आणि नंतर पलटी करायची. दोन्ही बाजूने बघा तेल लावून चांगली अशी खरपूस रंगाची पोळी भाजायची. काय मस्त सुरेख असा पोळीला रंग आलेला आहे आणि काय मस्त एकदम मऊ लुसलुशीत अशी इथं ओठाने खाता येईल एवढी ही मऊ लुसलुशीत पोळी आपली भाजून तयार झालेली आहे. मी फक्त काय व्हिडिओमध्ये जी सांगितलेली एक खास ट्रिक वापरली ना, तर तुमची पुरणपोळी दुसऱ्या दिवशी सुद्धा काय दुसऱ्या दिवशी सुद्धा तितकीच मऊ राहील, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. अगदी बघा परफेक्ट म्हणजे रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर अशाच परफेक्ट रेसिपीजसाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब करून साइडची बेल आहे की नाही, तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा. म्हणजे सर्वात अगोदर माझ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आणि तुम्ही माझ्या रेसिपी तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करू शकतात. आता बघा सेम पद्धतीने बघा दुसरी सुद्धा मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि तव्यावर टाकलेली आहे. नंतर बघा पलटी करून घेतली आणि नंतर वरतून लावायचं आहे तेल. आता इथं तेलाच्या ऐवजी तुम्हाला तूप जर लावायचं असेल ना, तरी सुद्धा चालेल. दोन्ही बाजूने तेल लावायचं आणि मस्त अशी भाजून घ्यायची. बघा काय एकदम अशी काठोकाठ पुरण भरूनही टम्म फुगणारी, अगदी म्हणजे ओठाने खाता येईल इतकी मऊ लुसलुशीत आपली ही पुरणपोळी. इथं बघा काय मस्त अशी भाजलेली आहे. एकदम अशी बघा काठोकाठ पुरण भरलेली आणि गुबगुबीत अशी इथं पुरणपोळी काय टम्म अशी बघा फुगलेली आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल काय पुरणपोळी ही आपली फुगलेली आहे. आणि इथं आता बघा आपल्या सर्व पुरणपोळ्या ह्या बनवून झालेल्या आहेत. एकदम अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या झालेल्या आहेत. नक्कीच तुम्ही एकदा ही पुरणपोळी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी बनवलेली घरातील सदस्यांना आवडली की नाही, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर पाहू शकतात बघा, काठोकाठ असं आपलं हे म्हणजे पुरण भरलेली एकदम अशी गुबगुबीत अशी मऊ लुसलुशीत ओठाने खाता येईल एवढी मऊ पुरणपोळी आपली बनवून तयार झालेली आहे. आणि ही पोळी तुम्ही आमटीसोबत किंवा दुधासोबत सर्व्ह करू शकतात. आणि हो, तुम्हाला जर आमटीची रेसिपी जर हवी असेल ना, कटाची आमटीची रेसिपी हवी असेल, तर मला जास्तीत जास्त कमेंट करा. मी लगेच तुमच्याशी कटाची आमटीची रेसिपी नक्की शेअर करीन. तर भेटूया तशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये.
तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.